सर्वांना जय शिवराय, जय भीम. बघा आता काही दिवसांमध्ये आपण उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकत आहात. मी त्यांचं भाषण आता जास्त ऐकायला लागलोय. भाषण असेल किंवा एखाद्या गोष्टीवर त्यांचं झालेलं रिॲक्शन असेल किंवा त्यांचं एक मत असेल असं जे आपण ऐकत आहे. आता हे ऐकून आता भीती वाटायला लागली आतल्यात. हे नेमकं उद्धव ठाकरेंना झालंय काय आता? बघा ह्याची पार्श्वभूमी काय आहे. उद्धव ठाकरे म्हणजे पक्षाचा प्रमुख. त्यांच्या ज्याप्रमाणे भारतामध्ये एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस हे नेहमी टीका करतं भाजपवरती. स्वतःमध्ये कुठल्या सुधारणा न करता, कुठलाही एक नवीन कन्सेप्ट न आणता निवडणुकीसाठी फक्त काँग्रेस एकच गोष्ट करताना दिसते आपल्याला. ते म्हणजे काय? टीका. एखादी गोष्ट भाजपने केली त्यावर टीका करणे. ती गोष्ट चांगली असो वाईट असो. जर भाजपनं असं एखाद्या वेळेस बोलता बोलता की काँग्रेस हा चांगला पक्ष आहे, तरीही काँग्रेसवाले त्यावरती टीका करतील. ही अशी जी अवस्था काँग्रेसची होऊन बसलेली आहे. आणि भारतामधील जे इंडिया आघाडी आहे ते इंडिया आघाडी सध्या कोडमडताना दिसत आहे. नितीश कुमार सोडून गेले, त्या ममता बॅनर्जी अलग झाल्या आणि केजरीवाल सुद्धा अलग आहेत. अशा वेळेस फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे ते पाटीलची सोबत खंबीर उभा आहे. राष्ट्रवादी आहे, पण राष्ट्रवादी पूर्वीपासूनच आहे. राष्ट्रवादीचा काँग्रेसचा दोघांचा कन्सेप्ट एकच आहे, पण त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना येऊन मिसळली आणि ते त्यामध्ये मॅच होताना दिसते. भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा, मोदीविषयी भाजपविषयी एवढी टीका, गंभीर आरोप असतील, टीका असतील किंवा चॅलेंजेस असतील, हे कोणीही करत नाही. फक्त एकमेव उद्धव ठाकरे करताना दिसतात. ते कुठलंही मॅटर असो. आता कालचं गणपत गायकवाडचं मॅटर बघा. त्यामध्ये सगळ्यात अग्रेसिव्ह उद्धव ठाकरे होते बोलायला. की महाराष्ट्रामधले कुठलेही घडामोड असो, मराठा आरक्षण असो, ओबीसीचे मोर्चे असो, काही असो, प्रत्येक वेळेस उद्धव ठाकरे हे उभे असतात खंबीरपणे यांच्या वक्तव्याचा द्वेष करण्यासाठी. पण असं न करता उद्धव ठाकरेंनी आपल्या पुढली जी रणनीती आहे, आपल्याला निवडणुकीची बांधणी कशी करावी लागेल याकडे आपलं लक्ष द्यावं लागतं. पण सध्या ते असं करताना दिसत नाहीत. आता काही लोक म्हणतात की उद्धव ठाकरे फक्त बालिश राजकारण करतात. बालिश असलं त्या गोष्टीविषयी परिपूर्ण माहिती असो अथवा नसो, त्यावरती काहीही बोलणं बोलून देणं आणि त्यांना सहकार्य हे संजय राऊत करतात, हे पण लोकांचे आरोप आहेत. आता लोकांना सांगायची गरज नाही, लोकांना सर्व समजते की आपले पाय कोण काढून घेत आहे, एखाद्या प्रश्नापासून दूर कोण पळत आहे, कोण काय करतं, हे लोकांना सर्व समजते. कारण सोशल मीडिया ही घराघरापर्यंत, चुलीपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे ठाकरेंचं जे सध्या बालिशपणा वाढतोय हे वाक्य लोकांमध्ये खूप ऐकताना मिळतं आपल्याला. आता कालच बघून घ्या ना, गणपत गायकवाडनं गोळ्या झाल्या. एक महेश गायकवाड याचा चुलत भाऊ मेला. त्यावरती राजकारण झालं परत चालू. ज्या वेळेस एखाद्या वेळेस महाराष्ट्रामध्ये एखादा विद्यार्थी आत्महत्या करतो, एखादा शेतकरी आत्महत्या करतो, त्यावेळेस खरा मुद्दा असतो उचलून धरायचा. त्यावेळेस जर मुद्दे ठाकरेंनी उचलून धरले असते तर ते आज एक नंबरला महाराष्ट्रामध्ये असले असते. त्यांच्या पाठीमागं लोकांनी सपोर्ट न मागता दिला असता. लोकांना समजतंय समाजकारण काय आहे, राजकारण काय आहे. याचा पडसाद असा आहे की हेच कृत्य बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. त्याच्या पाठीमागे आज पूर्ण समाज आहे. कारण काय? फक्त राजकारण करायचं, पण ते राजकारण कसं करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि हे शिकण्याची गरज उद्धव साहेबांना बाळासाहेब आंबेडकरकडून शिकावं लागेल. कारण बाळासाहेबांची जी राजनीती आहे त्यामध्ये कोणताही पक्ष दुखावत नाही आणि लोक पण दुखावत नाहीत. लोकांना आपली वैचारिक जे देवाणघेवाण असते ते यशस्वी बाळासाहेब पूर्ण करतात. आणि आता सध्या काय आहे माहितीये का, शिवसेनेचे ठाकरे साहेब आहेत, त्यांच्याकडे कुठं चिन्ह नाही, नाव नाही, काहीच नाही, फक्त सहानुभूती आहे. आणि हे सहानुभूती टिकवायचं असेल तर त्यांना सामाजिक प्रश्नाकडे लक्ष द्यावं लागेल. सामाजिक प्रश्न कुठले आहे सध्याचे
त्यावरती यांचा फोकस पाहिजे. यांचा फोकस यांच्याकडे नको. राम मंदिराला विरोध, कुठला कसला विरोध, ह्या गोष्टी नको. आता राम मंदिरावरती प्रमुख असं वाटायला लागलं की काँग्रेसहून जास्त मोठी भूमिका ठाकरेंनी गाठली ती. पण या ठिकाणी बाळासाहेब दोनच वाक्य बोलले की तुम्ही राम मंदिर बांधून तुम्ही मताचं राजकारण करत आहात. त्यांनी याविषयी वेगळं काहीच बोललं नाही. पण उलट राजकारण चालू केलं ठाकरे साहेबांनी. त्यावरती 1 महिना गेला. आता गणपत गायकवाडनं गोळ्या गाठल्या. अरे असे किती लोक मरतात गोळ्या घालून, गोळ्या मारून. त्याला गँगवर म्हणून लगेच झालं सुरू राजकारण. असं राजकारण न करता सामाजिक उद्भवणारे प्रश्न कुठले आहेत, लोकांवरती कसा अन्याय होतो, महागाई बेरोजगारी किती वाढलेली आहे, लोक आत्महत्या का करतात, कांद्यावर निर्यात बंदी कशी आली, का आली, कुठे कोण प्रयत्न केला होता का, असे सामाजिक प्रश्न समोर आणले तर काय होईल, यावेळेस लोकांच्या संग एक बॉन्डिंग तयार होईल. लोकांना वाटेल नाही हा नेता आपला आहे, हा नेता आपल्यासाठी काम करतोय, हे लोकांच्या मधून भावना येईल. अशा वेळेस तुम्हाला प्रचार तुम्ही करा अथवा न करा, तुमचं काम हे होऊन जाईल. पण सध्या यांचं वेगळं चालू काहीतरी. जो महाराष्ट्रामधील मुख्य विरोधी पक्ष आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी, यांचे नेते जास्त अग्रेसिव्ह नाहीत. ईडीचे भीतीपोटी असतील किंवा सीबीआयचे धाडीपाय असतील, सगळे गप्प आहेत. पण अशाच वेळी उद्धव ठाकरे आपली जी भूमिका आहे ते खूप गंभीर आणि खूप अग्रेसिव्ह मांडतात. पण असं वाटायला लागलं की 2 वर्षापूर्वी आपण जे ठाकरे बघितले होते तर ते ठाकरे नाहीतच. हे ठाकरे पूर्ण बदललेले आहेत. असो, आपला हा विषय नाही. पण तो विषय काय होता की उद्धव ठाकरेंना असं काय झालंय, ते सामाजिक प्रश्नावरती न बोलता, समाजाविषयी न बोलता, समाजाची जी अवस्था आहे त्यावरती कुठल्या गोष्टी न बोलता, कुठला विरोध न करता, एवढी महागाई वाढलेली आहे, एवढे सध्या समस्या, एवढे प्रॉब्लेम समाजामध्ये आहेत, त्यावरती डायरेक्टली कुठलेही भाष्य न करता, कुठल्याही गोष्टी न करता ते डायरेक्टली भाजप सोबत ते जुळलेले आहे सध्या विरोधामध्ये. मग हे करणं त्यांना नडणार आहे खूपच. कारण लोकांना भाजपशी काही देणं घेणं नाही. लोकांच्या एवढ्या आपल्या समस्या आहेत, त्यामध्ये लोकांना जेवण जात आहे. आणि जो कोणी ह्या समस्या हल करायचा प्रयत्न करील त्याच्या पाठीमागे आपोआप पूर्ण जनता असणारच आहे. हे सिंपल राजकारण टेक्निक कळायला पाहिजे. मग आता यावरच उद्धव ठाकरेंनी नेमकं करायला काय पाहिजे, त्यांचा नेमका पुढला पाऊल कोणता पाहिजे, त्याला नेमकं आता पुढली जी रणनीती आहे कशी अवलंबावी लागेल, याकडे खूप लोकांचं लक्ष लागलेलं आहे. राजकारणाचं जे लक्ष लागलेलं आहे यावरतीच. कारण महाराष्ट्रामध्ये सध्या सगळी राजकीय गुंता वाढलेला आहे. ठाकरेचे काही सैनिक फुटून त्यांनी शिवसेना अलग केलेली आहे. राष्ट्रवादीचे काही फुटले त्यांनी राष्ट्रवादी अलग केलेली आहे. आता जे राहिलेले लहान लहान पक्ष आहे दोन्ही पण, सहानुभूती आहे. पण सामाजिक प्रश्नावर तुम्ही काम केलं तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे. आणि त्यानंतर तुमचं नेमकं ओपिनियन काय, या ठिकाणी जे ठाकरे गटांची भूमिका आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे, आणि पुढली जी रणनीती आहे ते त्यांनी कशी करावी, तुमचं मत नक्कीच नोंदवा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा.